lecture, we are going to study integrated rate law for first order reaction. या लेक्चरमध्ये आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ स्टडी करायचे आहेत फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. या कन्सेप्टमध्ये नंबर ऑफ डिफरन्शियल फॉर्म्स आहेत, नंबर ऑफ इंटिग्रेटेड फॉर्म्स आहेत. आणि असं असल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा पर्टिक्युलरली बी ग्रुप आहे, ज्यांचा मॅथ्स नाही, ज्यांचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन या कन्सेप्टशी ज्यांचं इंट्रोडक्शन झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट डिफिकल्ट वाटतो. पण ॲक्च्युली कन्सेप्ट जर समजावून घेतला आणि डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशनचे 2 किंवा 3 अगदी बेसिक फॉर्म्युले आहेत ते अगदी व्यवस्थित समजून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण डिफरन्शियल रेट लॉचं कन्व्हर्जन इंटिग्रेटेड रेट लॉमध्ये का करतोय हे बेसिक कन्सेप्ट जर समजले तर ॲक्च्युली हा कन्सेप्ट खूप सोपा आहे. आणि तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं की या कन्सेप्टमध्ये कोणते कोणते डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण यूज करणार आहे, कोणते व्हेरिएबल्स आहेत, कोणते कॉन्स्टंट आहेत, या गोष्टी अगदी बेसिक आहेत, खूप सोप्या आहेत. त्या आपण समजावून घेतल्या तर याच्यासारखा सोपा कन्सेप्ट नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो फॉर दॅट वी आर कन्सिडरिंग अ जनरल रिॲक्शन A, it gives product. So this one is the first order reaction A, it gives product. ही आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली आहे. आपण इंटिग्रेटेड रेट लॉ कोणत्या रिॲक्शनसाठी कन्सिडर करतोय? फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो देअरफॉर फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन वी आर कन्सिडरिंग अ रिॲक्शन A gives product. आता या रिॲक्शनसाठी जर समजा आपल्याला डिफरन्शियल रेट लॉ मेन्शन करायचा असेल तर तो आपण कशा प्रकारे मेन्शन करू शकतो पहा. सो दिस वन इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. And for this first order reaction, differential rate law is given as. आता पहा, डिफरन्शियल रेट लॉ हा इन्स्टंटेनियस रेट असतो. इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय? द चेंज विच ऑकर्स ॲट द पर्टिक्युलर इन्स्टंट. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला होणारा चेंज आपण डिफरन्शियल रेट लॉच्या फॉर्ममध्ये मेन्शन करतो. सो देअरफॉर इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन डिफरन्शियल रेट लॉ इज गिवन ॲज रेट इज इक्वल टू. आपण रेट फाइंड आउट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट. आता विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट फाइंड आउट करायचं तर मग मायनस साईन कन्सिडर करावं लागेल का प्लस साईन कन्सिडर करावं लागेल? ऑलरेडी आपले हे कन्सेप्ट झालेले आहेत. सो वी मस्ट यूज निगेटिव्ह साईन. आपल्याला निगेटिव्ह साईन यूज करावं लागेल बिकॉज ॲज रिॲक्शन प्रोसीड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इट गोज ऑन डिक्रीजिंग अँड देअरफॉर रेट इज इक्वल टू मायनस dA बाय dt is equal to rate constant K into concentration of A raised to X. So this one is the differential rate law. Now this reaction is a first order reaction. ही reaction first order आहे आणि फर्स्ट ऑर्डर असल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चा जो एक्सपोनंट आहे किंवा जी पॉवर आहे X ती किती असायला पाहिजे? रिॲक्शनची ऑर्डर फर्स्ट आहे मीन्स X इट मस्ट बी 1. X ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? X ची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. आता कोणत्याही स्पेसिसचा एक्सपोनंट किंवा पॉवर जर 1 असेल तर तो नाही मेन्शन केला तरी चालतो. म्हणजे हे इथं जे 1 आहे ते आपण नाही मेन्शन केलं तरी चालू शकतं. सो वी हॅव द डिफरन्शियल रेट लॉ. रेट इज इक्वल टू मायनस dA बाय dt इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. आता या डिफरन्शियल रेट लॉ मध्ये आपण काही मायनर चेंजेस करणार आहे आणि मायनर चेंजेस केल्यानंतर आपल्याला रेट लॉ कशा प्रकारे मिळतोय पहा. सो इथं हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे हे मी काय करतो? लेफ्ट साइडला शिफ्ट करतो. ओके. आणि हे जे dt आहे हे dt मी काय करतो? राईट साइडला शिफ्ट करतो. सो वी हॅव मायनस dA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A is equal to K into dt. म्हणजे पहा आपल्याला डिफरन्शियल रेट लॉ कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला? मायनस dA अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू K इंटू dt.
आता या इक्वेशनला जर समजा आपण -1 ने मल्टिप्लाय केलं तर मात्र पहा इथं जे निगेटिव्ह साईन आहे हे निगेटिव्ह साईन कॅन्सल होईल आणि हे निगेटिव्ह साईन कोणत्या साईडला शिफ्ट होईल, राईट साईडला शिफ्ट होईल. सो -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन कशा प्रकारे मिळेल पहा. सो मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय -1 वी हॅव द इक्वेशन dA upon A is equal to -k into dt and this one is the important equation. हे इक्वेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे. सो देअरफॉर दिस इक्वेशन इट इज गिवन नंबर 1. या इक्वेशनला मी 1 नंबर असं कन्सिडर करतो. इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन आपल्याला पुढे यूज करायचं आहे. सो देअरफॉर dA upon A is equal to -k into dt. Equation number 1, this one is the differential rate law for a first order reaction. आता हा जो डिफरन्शियल रेट लॉ मिळाला हा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनशी रिलेटेड आहे. सो डिफरन्शियल रेट लॉ इट इज रिलेटेड विथ द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. आता या डिफरन्शियल रेट लॉ वरून आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचं आहे. परंतु हे कन्सेप्ट स्टडी करण्यापूर्वी या एक्झाम्पलमध्ये बेसिकली जे व्हेरिएबल्स आहेत आणि जे कॉन्स्टंट्स आहेत आणि त्याचे जे लिमिट्स आहेत ते आपल्याला समजावून घ्यावे लागतील. नाउ सी इन केस ऑफ डिफरन्शियल रेट लॉ dA upon A is equal to -k into dt. In this differential rate law there are two variables. या डिफरन्शियल रेट लॉ मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत आणि हे व्हेरिएबल्स म्हणजे काय तर चेंज होणाऱ्या क्वांटिटी. मग या एक्झाम्पल मध्ये या फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय चेंज होत आहे. सो ॲज अ रिएक्शन प्रोसीड मीन्स ॲज अ टाइम पासेस मीन्स टाइम चेंजेस. रिएक्शनचा काय होतोय टाइम चेंज होतोय. रिएक्शन जेव्हा स्टार्ट होते तेव्हा टाइम कशा प्रकारे चेंज होईल 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट इन दिस वे. सो ॲज रिएक्शन प्रोसीड टाइम चेंजेस then concentration of reactant A it goes on decreasing means A या reactant concentration decrease होणार आहे. केव्हा decrease होणार आहे as reaction proceed when time changes. म्हणजे जेव्हा टाइम चेंज होणार आहे तेव्हा रिएक्टंट A चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे चेंज होणार आहे. सो देअरफॉर in this case there are 2 variables and these 2 variables are time and concentration of reactant A. So A concentration of reactant A आणि time या दोन गोष्टी काय होणार आहेत चेंज होणार आहेत. सो देअरफॉर डिफरन्शियल रेट लॉ वरून जेव्हा इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचा असेल तेव्हा हे 2 व्हेरिएबल्स आणि त्याचे लिमिट्स आपल्याला मेन्शन करावे लागतील. सो when time t is equal to 0 concentration of reactant A let it be A0. जेव्हा टाइम 0 आहे मीन्स बिफोर स्टार्टिंग द रिएक्शन concentration of A let it be A0. Now as reaction proceed time changes and let it be t. So after time t जेव्हा time t एवढा मिळेल पहा. So after time t time is equal to t let concentration of A is equal to AT. So A0 it is the initial concentration of reactant when time t is equal to 0 and AT it is the concentration of reactant at time t or after time t. So this one is the concentration of reactant at time t and A0 it is the concentration of reactant when time t is equal to 0. म्हणजे पाहता इथं टाइमचे लिमिट काय झाले 0 to t बरोबर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चे लिमिट काय झाले A0 to AT. सो दीज आर द लिमिट्स. आता आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे डिफरन्शियल रेट लॉ वरून. आणि डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे काय इक्वेशन नंबर 1 दिस वन इज द डिफरन्शियल रेट लॉ. आता डिफरन्शियल रेट लॉ वरून इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट करायचा म्हणजे इक्वेशन नंबर 1
की ज्याला आपण म्हटलंय डिफरन्शियल रेट लॉ, याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो देअरफॉर इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1 in between the above limits. So we have integrating equation 1 in between above limits or in between respective limits. आता इक्वेशन नंबर 1 चं काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. काय इक्वेशन नंबर पहा, dA upon a, this one is the left hand side, so याचं इंटिग्रेशन घेऊया. सो इंटिग्रेशन ऑफ dA upon a इज इक्वल टू, आता इथं राईट हँड साइड कोणती आहे, मायनस के इंटू डी टी. ओके, सो मायनस के इंटू डी टी, दिस वन इज द राईट हँड साइड. आता याचं इंटिग्रेशन घेताना हे पहा, इंटिग्रेशन घेत असताना निगेटिव्ह साइन ॲज वेल ॲज कॉन्स्टंट हे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायचे असतात. मग इथं निगेटिव्ह साइन आहे ऑलरेडी, कॉन्स्टंट पण आहे. विच वन इज द कॉन्स्टंट, के इज द कॉन्स्टंट. हे काय करावे लागेल आपल्याला, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यावे लागतील. सो देअरफॉर मायनस के इंटू इंटिग्रेशन ऑफ डी टी. आता हे इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला त्याचे लिमिट्स मेन्शन करावे लागतील. त्याचे व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबलचे लिमिट्स मेन्शन करावे लागतील. सो विच आर द लिमिट्स, कोणते कोणते लिमिट्स आहेत पहा. टाइमचं लिमिट काय आहे, टाइमचं लिमिट आहे 0 टू टी. सो इनिशियल टाइम इज 0, फायनल टाइम इज टी. बरोबर. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चं लिमिट काय आहे, सो व्हेन टाइम टी इज इक्वल टू 0, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लेट इट बी A0. म्हणजे जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा ए चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, A0. अँड व्हेन टाइम इज इक्वल टू टी, देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इट इज AT. सो दीज आर द लिमिट्स. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चे लिमिट्स काय आहेत, लोअर लिमिट A0, अप्पर लिमिट AT. टाइमचे लिमिट काय आहे, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट T. या केसमध्ये आपल्याला इथं इंटिग्रेशनचे काही बेसिक फॉर्म्युलेज यूज करायचे. आता इंटिग्रेशनचे एक दोन बेसिक फॉर्म्युले इथं आपण ओव्हरलुक करूया. ते फॉर्म्युले कशा प्रकारचे आहेत पहा. सो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू लॉग ऑफ x टू द बेस e. आता या फॉर्म्युलामध्ये व्हेरिएबल कोणता आहे पहा, x इज द व्हेरिएबल. x हे काय आहे, इट इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल मीन्स द क्वांटिटी विच अंडरगोज चेंजिंग. जी क्वांटिटी चेंज होणार आहे दॅट वन इज द व्हेरिएबल. सो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू लॉग ऑफ x टू द बेस e. आता हे लॉग ऑफ x टू द बेस e, बेस e आहे म्हणजे हा नॅचरल लॉगॅरिथम आहे. मग हा जो लॉग टू द बेस e, हा जो नॅचरल लॉगॅरिथम आहे हा ln अशा प्रकारे पण मेन्शन केला जातो. म्हणजेच इथं लॉग टू द बेस e याच्या ऐवजी हे ln x असंही मेन्शन केलं जाऊ शकतं. सो ln मीन्स इट इज अ नॅचरल लॉगॅरिथम. ln म्हणजे काय, हा नॅचरल लॉगॅरिथम आहे. आपण जो लॉग टेबल यूज करतो त्याचा बेस असतो 10 आणि नॅचरल लॉगॅरिथमचा बेस काय असतो, e. सो log to the base e means it is a ln. So integration of dx upon x is equal to ln x. So this one is the basic formula of integration. हा इंटिग्रेशनचा एक बेसिक फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये इथं x हे काय आहे, व्हेरिएबल. मग इथं आपल्या एक्झाम्पल मध्ये इथं व्हेरिएबल कोणता आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज द व्हेरिएबल. बरोबर. मग इथं जो फॉर्म्युला आपण स्टडी केला हा फॉर्म्युला आपल्याला या केसमध्ये इथं यूज करायचा. सो इंटिग्रेशन ऑफ dA अपॉन a. ओके, सो देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इज अ व्हेरिएबल. या केसमध्ये इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ a हे व्हेरिएबल आहे. मग हा या फॉर्मॅटमध्ये आहे का, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन s. येस, इंटिग्रेशन ऑफ dA अपॉन a. म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल पहा, इट इज ln a. हे काय मिळेल तुम्हाला, ln a.
आता इथं ln A मीन्स इट इज अ नॅचरल लॉगरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हे मेन्शन केल्याच्या नंतर याचे जे लिमिट्स आहेत लिमिट्स आपल्याला मेन्शन करावे लागतील. लिमिट्स पहा, लोअर लिमिट इज A0 अँड अप्पर लिमिट इज AT. हे लिमिट्स मी इथं काय केले मेन्शन करून घेतले. नाव इज इक्वल टू, आता राईट हँड साइड काय पहा, मायनस के इट इज ॲज इट इज. नाव इंटिग्रेशन ऑफ dt. आता इंटिग्रेशन ऑफ dt हे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पहा. त्यासाठी पुन्हा एक इंटिग्रेशनचा बेसिक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला पहा, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x. नाउ अगेन x इज अ व्हेरिएबल, x हे व्हेरिएबल आहे. दिस वन इज द इंटिग्रेशन साइन, दिस वन इज द डेरिव्हेटिव्ह साइन. डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन दिस आर द अपोजिट प्रोसेस. या दोन्ही एकमेकाच्या अपोजिट प्रोसेस आहेत. डेरिव्हेटिव्ह मीन्स टू ब्रेक डाऊन, डेरिव्हेटिव्ह म्हणजे तोडणे, अँड इंटिग्रेशन मीन्स टू युनाइट. इंटिग्रेशन म्हणजे काय, एकत्र आणणे. सो दीज आर द अपोजिट प्रोसेस अँड देअरफॉर this integration and derivative it gets cancelled and therefore it remaining x. So therefore integration of dt is equal to t. So this one is the integration of dt. मग इथं integration of dt आपल्याला काय मिळेल, so it is a t. Now their limits, आता त्याचे आपल्याला लिमिट्स मेन्शन करावे लागतील. मग टाइमचं लोअर लिमिट काय आहे 0, टाइमचं अप्पर लिमिट काय आहे t. So therefore t in between 0 to t. आता हे लिमिट्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर मग हे लिमिट्स कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या ऐवजी तुम्हाला सुरुवातीला अप्पर लिमिट प्लेस करावं लागेल, मायनस त्या व्हेरिएबलच्या ऐवजी काय करावं लागेल, लोअर लिमिट प्लेस करावं लागेल. म्हणजे लिमिट्स सॉल्व्ह करताना कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या ऐवजी सुरुवातीला अप्पर लिमिट प्लेस करा, मायनस लोअर लिमिट. सो ln, आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा अप्पर लिमिट कोणता आहे AT. सो ln AT मायनस ln कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा लोअर लिमिट कोणता आहे A0. So ln AT minus ln A0 is equal to, right hand side काय मिळेल पहा, is equal to minus k into bracket. Now time is a variable, time t is a variable. आणि याचे जे लिमिट्स आहेत हे लिमिट्स आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार, अगेन सेम कन्सेप्ट. विच कन्सेप्ट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग इथं अप्पर लिमिट काय आहे t मायनस लोअर लिमिट काय आहे 0. ओके. नाउ आता इथं हे पुढे सिम्प्लिफाय करताना इथं ln AT मायनस ln A0 याचा लॉगरिथमिक फॉर्म्युला कशा प्रकारचा असतो ते आपल्याला पाहावं लागेल. पहा, बेसिक फॉर्म्युला काय असतो, समजा ln A मायनस ln B या टाईपचं जर तुम्हाला कन्व्हर्जन मिळालं तर हे तुम्ही कशा प्रकारे करू शकता, ln A upon b. So ln a minus ln b is equal to ln a upon b. आता सेम कन्सेप्ट तुम्हाला इथे यूज करावा लागेल. सो ln AT minus ln A0 is equal to minus k into t. आता हे सिम्प्लिफाय करताना हा लॉगरिथमिक फॉर्म्युला यूज करताना फॉर्म्युला कशा प्रकारे मिळेल पहा. सो ln AT upon A0 is equal to minus KT. So इथं तुम्हाला काय मिळालं, ln AT upon A0 is equal to minus KT. आता इथं जे इक्वेशन मिळालं तेच इक्वेशन मी पुढे कंटिन्यू करतो. पहा इथं इक्वेशन काय मिळालं पहा, ln AT upon A0 is equal to minus k into t. Again this one is the important equation and this one is the equation number 2. हे important equation असल्यानं आपण याला काय करूया, equation number 2 असं कन्सिडर करूया. आता हे इक्वेशन आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय पहा. या इक्वेशन मध्ये
आपण जर समजा साईड चेंज केल्या तर तुम्हाला काय मिळेल पहा, मायनस के टी इज इक्वल टू ln at अपॉन a0. ओके, नाउ इथं जे मायनस टी आहे ते मायनस टी मी जर राईट साईडला शिफ्ट केलं तर इक्वेशन कसं मिळेल पहा. सो के इज इक्वल टू मायनस 1 अपॉन टी. लेफ्ट साईडला असताना टी न्यूमरेटरला आहे, तो राईट साईडला शिफ्ट होताना कोणत्या साईडला शिफ्ट होईल, डिनॉमिनेटरला शिफ्ट होईल. सो मायनस 1 अपॉन टी ln ए टी अपॉन a0. आता इथं जे मायनस साईन आहे, हे मायनस साईन जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपण काय करू शकतो, इथं जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे यांच्या पोझिशन्स जर समजा आपण चेंज केल्या, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या पोझिशन जर आपण अल्टर केल्या तर इथं जे मायनस साईन आहे ते मायनस साईन काय होईल, कॅन्सल होईल. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1 अपॉन टी ln of a0 upon at. Now see, this ln means it is a natural logarithm. हा ln म्हणजे काय आहे, हा नॅचरल लॉगॅरिथम आहे. आपण जो लॉग टेबल यूज करतो त्याचा बेस काय असतो, त्याचा बेस असतो 10. त्यामुळं हा जो नॅचरल लॉगॅरिथम आहे याचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करावं लागेल. आणि मग हे लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो 2.303. मग तो काय फॉर्म्युला पहा. सो ln ऑफ x इज इक्वल टू 2.303 लॉग ऑफ x टू द बेस 10. म्हणजे नॅचरल लॉगॅरिथमचं कन्वर्जन लॉगॅरिथम टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असतो 2.303. आणि म्हणून इथं जो नॅचरल लॉगॅरिथम आहे त्याचं कन्वर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करण्यासाठी मी काय करतो, इथं 2.303 मल्टिप्लाय करतो. सो देअरफॉर रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी into log to the base 10 of a0 upon 80. This one is the equation number 3. मी याला equation number 3 असं मेन्शन करतो. काय मिळालं आपल्याला equation number 3. So rate constant k is equal to 2.303 upon t log of a0 upon 80. In this equation k is the rate constant, k हा rate constant है, t is the time taken for the change, a0 is the concentration of reactant at time t is equal to 0, means it is the initial concentration of reactant, and at is the concentration of reactant at time t or after time t. So this one is the rate constant for a first order reaction. Rate constant K चं इक्वेशन डिराइव करत असताना आपल्याला 3 मेन इक्वेशन्स इथं आपल्याला मिळाले. हे कोणते कोणते आहेत पहा, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कंपेअर करायचे, ग्राफ्स ड्रॉ करायचे, त्यासाठी हे 3 इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. हे इक्वेशन कोणते आहे पहा. फर्स्ट वन इज द डिफरन्शियल रेट लॉ. सो विच वन इज द डिफरन्शियल रेट लॉ? dA upon A is equal to minus K into dt. This one is a differential rate law. Then second important equation is ln at upon A0 is equal to minus KT. So this one is the important equation. And last one is the equation of rate constant for a first order reaction. K is equal to 2.303 upon T into log of A0 upon AT. आता हे 3 इक्वेशन्स आपण मेन्शन करून घेऊया. इथं आपण जे रेट कॉन्स्टंट के चा फॉर्म्युला फाइंड आउट केला, रेट कॉन्स्टंट के चं जे इक्वेशन फाइंड आउट केलं, हेच आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करता येऊ शकतं पहा. त्यासाठी आपण काय कन्सिडर करू पहा.
if time t is equal to 0, then let concentration of A is equal to A0 is equal to small a. So when time t is equal to 0, then concentration of A, let it be A0 is equal to small a. म्हणजे A चं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण काय कन्सिडर केलं, स्मॉल a कन्सिडर केलं. नाउ लेट x be the decrease in concentration of A after time t. t एवढ्या वेळानंतर रिएक्टंट A चं जे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आहे, लेट दॅट इज अ x. त्याला आपण काय कन्सिडर करतोय, x. सो x is the decrease in concentration of reactant after time t. आता पहा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर केलं स्मॉल a. ओके, x is the decrease in concentration of after time t. तर मग at आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो पहा. सो देयरफॉर at is equal to a minus x. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा रिएक्शन स्टार्ट होण्यापूर्वी रिएक्टंट ए चे 100 मोल्स होते. बिफोर स्टार्टिंग द रिएक्शन ए चे मोल्स किती होते, 100 मोल्स. ओके, अँड आफ्टर सर्टन टाइम सपोज 40 मोल्स डिक्रीजेस. समजा काही पर्टिक्युलर टाइम नंतर जर 40 मोल्स डिक्रीज झाले, तर मग रिएक्टंट ए चं कॉन्सन्ट्रेशन किती शिल्लक राहील, 100 minus 40 is equal to 60 moles. In the same way, small a, it is the initial concentration of reactant A, and x is the decrease in concentration of reactant A. So what is the concentration of reactant A after time t is At is equal to A minus x. Initially आपण reactant A चं concentration consider केलंय small a. x is the decrease in concentration of reactant A. x हा काय आहे, रिएक्टंट A च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये झालेला डिक्रीज आहे आफ्टर टाइम t. मग A चं कॉन्सन्ट्रेशन किती शिल्लक राहील, इट इज A minus x आफ्टर टाइम t. सो इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 ची व्हॅल्यू मिळाली A, आणि At कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टाइम t काय मिळालं, A minus x. या ज्या व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाल्या त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय करूया, पुट अप करूया. सो पहा, रेट कॉन्स्टंट इक्वेशन कसं आहे फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. रेट कॉन्स्टंट k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log टू द बेस 10 ऑफ A0 अपॉन At. आता हे जे इक्वेशन आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, या इक्वेशन मध्ये A0 आणि At या दोघांच्या व्हॅल्यू काय करायचे आपल्याला प्लेस करायचे. सो देयरफॉर A0 ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, स्मॉल a, आणि आपल्याला At काय मिळाला, At इज द A minus x. या व्हॅल्यू आपण इथं पुट अप करूया, इक्वेशन काय मिळेल पहा. सो देयरफॉर k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 of A upon A minus x. So this one is the one more equation. आणि या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 4 असं कन्सिडर करतो. अगेन दिस वन इज द इम्पॉर्टंट इक्वेशन. हे इक्वेशन पुढे आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी यूज करायचं आहे. ग्राफ कंपेअर करण्यासाठी, ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे इक्वेशन आपल्याला यूज करायचे आहे. हा, या डेरिव्हेशन सॉल्व्ह करत असताना जे जे इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत ना, त्याला मी नंबर्स प्रोव्हाइड केले. सो दिस वन इज द इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, दिस वन इज द इक्वेशन नंबर 3, ओके, अँड दिस वन इज द इक्वेशन नंबर 4. हे इम्पॉर्टंट इक्वेशन्स आहेत. ओके, सो वी हॅव द रेट कॉन्स्टंट k इज इक्वल टू 2.303 अपॉन t log ऑफ A अपॉन A minus x टू द बेस 10.
आता आणखी एका फॉर्ममध्ये आपल्याला या इक्वेशनला कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपण इक्वेशन नंबर 2 यूज करणार आहे. काय इक्वेशन नंबर 2 पहा, ln AT अपॉन A0 इज इक्वल टू मायनस KT. हे इक्वेशन पुन्हा एक वेळा मी इथं मेन्शन करतो. सो ln AT अपॉन A0 इज इक्वल टू मायनस KT. इक्वेशन नंबर 2. आता हे जे इक्वेशन नंबर 2 आहे त्यामध्ये आपण ln यूज केला आहे. व्हॉट इज मीन बाय ln? ln मीन्स नॅचरल लॉगॅरिथम. आणि मग नॅचरल लॉगॅरिथमचा बेस काय असतो? लॉग टू द बेस e. मी इथं मेन्शन करतो ln च्या ऐवजी लॉग टू द बेस e. सो देअरफॉर लॉग टू द बेस e AT अपॉन A0 इज इक्वल टू मायनस KT. आता या फॉर्म्युल्याला कन्वर्ट करण्यासाठी लॉगॅरिथमचा एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला पाहावा लागेल. तो बेसिक फॉर्म्युला कशा प्रकारचा आहे पहा. समजा तुम्हाला या प्रकारची टर्म मिळाली, लॉग ऑफ A टू द बेस E इज इक्वल टू मायनस B. लॉग ऑफ A टू द बेस E इज इक्वल टू मायनस B. तर तुम्ही याला कशा प्रकारे कन्वर्ट करू शकता पहा. A इज इक्वल टू E रेज टू मायनस B. इथं जो A आहे तो A ॲज इट इज घेतला मी. लॉगचा बेस जो E आहे तो मी राईट साईडला नेला आणि इथं जो इज इक्वल टू मायनस B होता तो त्याच्या एक्सपोनंटला गेला. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. इट इज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे काय केलं पहा, लॉग ऑफ A टू द बेस E होता तो A इथं घेतला मी. हा जो बेस E होता तो राईट साईडला नेला आणि इज इक्वल टू जे मायनस B मिळालं होतं तो त्याच्या एक्सपोनंटला गेला. इट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग इथं जे इक्वेशन आहे या इक्वेशनचा आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मिळवायचा आहे या इक्वेशनचा. मग या इक्वेशनचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कशा प्रकारे मिळेल पहा. इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म कशा प्रकारे मिळेल पहा. सो देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ दिस इक्वेशन AT upon A0 is equal to e raised to minus KT. ओके. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही हे नक्की काय प्रकार आहे. तर आपण काय केलंय, याच इक्वेशनचा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म इथं प्रोव्हाइड केलाय. बऱ्याच वेळा ज्यांचा बी ग्रुप आहे, ज्यांना मॅथ्सच नाही, त्यांना ही स्टेपच लक्ष देत नाही. ते काय करतात, रट्टा मारतात, पाठ करतात. पाठ करू नका, समजावून घ्या काय प्रकारे पहा. फक्त या इक्वेशनचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. ओके. आणि ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना तरी कुठे जास्त माहिती आहे यातलं, त्यांना हा डायरेक्ट फॉर्म्युलाच माहिती आहे. म्हणजे हा जर फॉर्म्युला तुम्ही माहिती करून घेतला तर ज्यांचं मॅथ्स आहे आणि ज्यांचा मॅथ्स नाही त्यांचं नॉलेज सेमच आहे या केसमध्ये. फक्त बेसिक फॉर्म्युला समजावून घ्या. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. या इक्वेशनचं हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. दॅट्स ऑल. बरोबर आहे. मी पुन्हा एक वेळा फॉर्म्युला सांगतो. काय फॉर्म्युला होता पहा. जर समजा हे या प्रकारे असेल, लॉग ऑफ A टू द बेस E इज इक्वल टू मायनस B. ओके. तर हा A इथं प्लेस केला तर इथं जो बेस आहे E, हा E राईट साईडला जाईल. इज इक्वल टू जो मायनस B आहे हा एक्सपोनंटला जाईल. सो दिस वन इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता या इक्वेशनचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला काय मिळाला, AT अपॉन A0 इज इक्वल टू e रेज टू मायनस KT. हे A0 मी राईट साईडला शिफ्ट करतो. सो देअरफॉर AT इज इक्वल टू A0 minus A0 into e raised to minus KT. And this one is the exponential form. या फॉर्मला, या इक्वेशनला कोणतं फॉर्म म्हणायचं? This one is the exponential form. And let this equation number 5, याला आपण काय मेन्शन करूया, इक्वेशन नंबर 5 मेन्शन करूया. म्हणजे काय मिळालं पहा, AT is equal to A0 into e raised to minus KT. So this one is the last equation from the integrated rate law for a first order reaction. मी पुन्हा एक वेळा तुम्हाला आठवण करून देतो. इथं जे मी नंबर्स दिले, इक्वेशन नंबर 1 डिफरन्शियल रेट लॉ dA upon A is equal to minus K into dt. Then equation number 2 ln AT upon A0 is equal to minus KT. Then equation number 3, that is
rate constant K is equal to 2.303 upon T log of A0 upon ET. Then equation number 4, फॉर्म्युला नंबर 4, रेट कॉन्स्टंट आणखी एका फॉर्म मध्ये आपण मेन्शन करू शकतो. कोणता फॉर्म आहे? K is equal to 2.303 upon T log of A upon A minus X to the base 10, where A is the initial concentration of reactant and A minus X is the amount of reactant that remains after time T. T एवढ्या वेळानंतर शिल्लक राहिलेला अमाउंट किती आहे? दॅट इज A minus X. देन लास्ट वन इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ दिस इक्वेशन. आता इथं हा जो रेट कॉन्स्टंट K आहे याचाच हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, किंवा इक्वेशन नंबर 2 जो आहे याचाच हा काय आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हे जे इक्वेशन्स 1 to 5 आहेत हे ग्राफिकल कंपॅरिझन मध्ये ग्राफ प्लॉट करताना हे इक्वेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो देअरफॉर दिस आर द इम्पॉर्टंट इक्वेशन. सो फायनली दिस वन इज द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे आपण या रिएक्शन मध्ये काय केलं? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये फ्रॉम इट्स डिफरन्शियल रेट लॉ पासून आपण काय केलं? इंटिग्रेटेड रेट लॉ फाइंड आउट केला. डिफरन्शियल रेट लॉ इट इज रिलेटेड विथ द इंस्टंटेनियस चेंज and integrated rate law it is related with the large change. So this one is the integrated rate law for a first order reaction.